Audio Jungle. Audio Jungle. प्रबोधन पुरस्कार देण्यासाठी आपण उपस्थित राहायचे. माननीय मिलिंद देशमुख सर, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपला सन्मान स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नियंत्रण मंडळाचे सदस्य माननीय नितीन भाऊ गोरे, सन्माननीय शहर प्रमुख दादा शेवकरी, नगरसेवक सन्माननीय विशाल भाऊ नाईकोडी, सन्माननीय श्यामभाऊ राजचे आणि विस्तार सन्माननीय हरिदासजी कड. आपल्याला विनंती करतो की आपण हा सन्मान देण्यासाठी यायचे. पुढील सूत्रसंचालन माननीय बाबाजी शिंदे सर, आपल्याला विनंती करतो की आपण पुढील सूत्रसंचालन करावं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, ज्यांना खऱ्या अर्थानं ऐकण्यासाठी आपण आतुर झालेलो आहोत, त्यांचं मनोगत निश्चितपणे आपल्याला भविष्यासाठी प्रेरणादायी असणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमतः चाकण नगरीचं भूषण, आपल्या सर्वांचा अभिमान, वेगवेगळ्या गीतांच्या रूपानं अजरामर झालेले चाकण नगरीचे गीतकार हरिदासजी कड सरांना विनंती करेल की आपण या ठिकाणी मनोगतवर 1-2 मिनिटांमध्ये मार्गदर्शन करावं. आज महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान, मानस मैत्री फाउंडेशन चाकण यांच्या वतीने आयोजित श्रावण 7 काव्य मैफिल व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी लेखक देवा जिंदाल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य आणि एक सामाजिक कार्यकर्ते नितीन शेठ गोरे, डॉक्टर संदीप सांगळे, अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ आणि विद्यापीठ आणि शिवसेनेचे नगरसेवक शहर प्रमुख महेश शेवकरी आणि इतर सगळे मान्यवर असतील, इतर राज्यातून जिल्ह्यातून आणि ह्या परिसरातून जे कवी आलेले असतील, लेखक आलेले असतील, या सर्वांचं मी प्रथमतः माझ्या वतीनं आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो. मला ह्या संयोजकांनी 2 मिनिटं बोलायची संधी दिली, याबद्दल मी प्रथमतः त्यांचा ऋणी आहे. या उपस्थितामध्ये अनेक चेहरे मी ओळखतो, अनेक जाणतो. याच्यामध्ये पुरस्कार दिलेले असतील त्या सर्वांना मी पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. आता माझ्यापुढे बसलेले आहेत बी.के. कदम. बी.के. कदम यांची ओळख बी.के. कदम या नावाने आहे. ते धनग्रस्त आहेत, त्यांनी बरंच लेखन केलेलं आहे, त्यांना एक पुरस्कार दिलेला आहे. त्यांचंही कौतुक आहे आणि इतर लोकांचंही कौतुक आहे. कवी हा काही बंगल्यातून तयार होत नाही. कवी हा मातीतून आणि त्या शेतातून रानातून तयार होतो. कवीची व्याख्या खूप वेगळी आहे, आपण जाणता, आणि मी काही जास्त त्याच्यावर बोलणं उचित नाही. आता माझी ओळख तुम्हाला बरेच परिचय सांगितलेला आहे की आपला माणूस कुठवर पोहोचतो. आपल्या माणसाला पोहोचण्याला सुद्धा खूप मर्यादा आहे. आपला माणूस गावातला कवी होतो, तालुक्यातला कवी होतो, जिल्ह्यातला कवी होतो आणि क्वचित तो राज्यातला कवी होतो. म्हणजे त्याच्या मर्यादा ह्या त्याला आहे. कारण आज आपण पाहिलं तर समाज माध्यम खूप वेगाने वाढलेले आहेत. बाजारामध्ये आपण गेलो तर ज्याचं विकत
काहींचं लवकर विकलं जातं आणि काहींचं आयुष्यभरही विकलं जात नाही. आपण साधं जर पाहिलं तर प्राचीन परंपरा असलेली तमाशा कला असते, तर त्या तमाशा कलामध्ये सुद्धा अनेक नामवंत कलाकार आहेत. त्यांचं वार्धक्याचं आयुष्य जर पाहिलं तर ते आयुष्य खूप अवघड आहे. त्या माणसाने अनेक सोंग, अनेक पात्र त्या कलेमध्ये सादर करताना घेतलेले असतात. तो कधी राजा असतो, कधी सोंगाड्या असतो, पण त्या वार्धक्याच्या काळात ही पात्र त्याच्या डोळ्यासमोर जर आली तर त्याला वाटतं हे जीवन विचित्र आहे. कारण वार्धक्याच्या काळात त्याला शासकीय मानधन मिळेल याची खात्री नसते. कारण आयुष्यभर त्यांनी तुम्हाला हसवण्याचं काम केलेलं असतं. रडणाराही हसतो, कधी टाळ्या वाजवतो, कधी शिट्टी वाजवतो, कधी खडेही मारतो. म्हणून ज्याची त्याची जीवनाची कैफियत वेगळी आहे आणि म्हणून माणसाचं जीवन हे सुख आणि दुःखाने भरलेलं आहे. आणि कवी त्याच्या शब्दांनी त्या जीवनाला एक चालना देत असतो. म्हणून कवी असेल, गीतकार असेल, ज्याचे त्याच्या आयुष्याचे प्रवाह आणि वाटा वेगवेगळे असतात. मला भिके कदमांचं वाटतंय की त्यांनी धनग्रस्तावर एक कादंबरी लिहिली होती. धनग्रस्तांच्या व्यथा या राज्यातल्या वेगळ्या आहेत आणि म्हणून मला एका कवितेची एक छोटीशी ओळ आठवते. धनग्रस्त मेला काय आणि जगला काय, सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही. धरणाच्या भिंती झाल्या, काही सिमेंटच्या झाल्या आणि काही मातीच्या झाल्या. धनग्रस्ताच्या पाण्यावर पाणी साचून गेलं, कोण पाणी प्यालं आणि कोण जगलं, परंतु माझा धनग्रस्त मात्र पाण्याविना तहानलेलाच राहिला. म्हणून धनग्रस्तांचं दुःख हे मोठं आहे. त्याच्यातले काही धनग्रस्त सुधारले असतील, काही धनग्रस्त आहे त्या जागेवर असतील आणि काही धनग्रस्तांच्या अवहेलना अजून संपलेल्या नसतील. आज मी जास्त काही तुमचा वेळ घेत नाही की माझी गीतं तुम्हाला माहित आहे. कल्पे सरांनी त्या गीताची ओळख तुम्हाला सांगितलेली आहे. माझी बरेच गीतं आहेत. माझी गीतं आनंद शिंदे असतील, आदर्श शिंदे असतील, रेश्मा सोनवणे असतील, साधना सरगम असतील, अपर्णा मयेकर असतील, वैशाली माडे असतील, अशा बऱ्याच गायकांनी माझी गीते गायलेली आहेत. मिलिंद शिंदे असतील, त्यानंतर बरेच इतर गायक आहे, अक्षय गरटकर असतील, संकल्प गोळे असतील, अशी बरेच नामवंत गायकांनी माझी गीतं गायलेली आहेत. भाऊ कदमांनी सुद्धा माझ्या गाण्यावर नृत्य केलेलं आहे. बाकीचे कलाकार असतील. म्हणजे प्रत्येक माणूस हा त्याच्या पद्धतीने मोठा असतो. आपण जे उपस्थित आहात ते आपणही खूप मोठे आहात आणि म्हणून प्रत्येकानं आपण पुढे जाण्याचा मार्ग हा निवडला पाहिजे. आणि आपल्या सर्व पुरस्कारार्थींना आणि सर्वांना उपस्थितांना मी शुभेच्छा देतो आणि बीके कदम सहित सर्वांचं मी कौतुक करतो. कारण बीके कदम एक धनग्रस्त आहे आणि त्यांनी धनग्रस्तांच्या जीवनावर एक कादंबरी लिहिली, एक साहित्य निर्माण केलं. त्यामुळे धनग्रस्तांच्या ज्या व्यथा आहेत त्या सरकार समोर आल्या, लोकांसमोर आल्या आणि त्यामुळं त्यांच्या विकासाला, त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटली. त्याबद्दल त्यांचं मी विशेष कौतुक करतो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व पुरस्कारार्थींचं विशेष कौतुक करतो. आणि परमेश्वरानं तुम्हाला सर्वांना आणि त्या मलाही जीवन जगण्याची उमेद देऊ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. कवी जगला पाहिजे. कवी जगला तर आपण जगलो, कवी जगला तर देश जगला आणि म्हणून हा कवी जगला पाहिजे. तो लहान डोंगरातल्या झऱ्यासारखा खळखळला पाहिजे एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपली प्रेरणादायी मार्गदर्शक निश्चितपणे आम्हा सर्व कवी लेखकांना अतिशय बहुमोल ठरणार आहे. यानंतर मी चाकण नगरीचे नगरसेवक शहर प्रमुख सन्माननीय महेशदादा शौकरींना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं. महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर, स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान आणि मानस मैत्री फाउंडेशन चाकण आयोजित श्रावण साज काव्य मैफिल आणि पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले संपूर्ण व्यासपीठ, कारण की कवींना कवी ऐकण्यात इंटरेस्ट असतो. हरिदासजी, सगळ्यांचं स्वागत करण्यापेक्षा मी सगळ्यांचं एकत्र स्वागत करतो. मी कार्यक्रमाला थोडक्यात बोलतो आणि तुम्हाला पुढे संधी देण्यासाठी मला फक्त एवढंच सांगायचंय की हे जे आमचं सुरेश भाऊ प्रतिष्ठान आहे, मानस मैत्री आहे किंवा महाराष्ट्र साहित्य परिषद आहे, यांचा दरवर्षी काही ना काही उपक्रम घेण्यामागं आवर्जून की
फक्त गावातल्यांसाठी नाही हरिदासजी, आता हे महाराष्ट्रातून बोलवलेली लोक आहेत. जरी लांबून काही जण येऊ नाही शकली, परंतु येण्याची भावना लोकांना, कवींना भरपूर प्रमाणात आहे. आणि हा असा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमाला लोक आवर्जून येतात. मी पण अक्षरशः पहिल्यांदाच या कार्यक्रमाला आलेलो आहे, पण मला पण असं वाटायला लागलं की आता हे धुमाळांचे जे वडील आणि मुलगा हे दोन्ही अतिशय म्हणजे अप्रतिम असं मला तुमचं सादरीकरण आवडलेलं आहे. आणि आमच्या कुटुंबातील आमचे वडील तुमच्या शेजारी बसलेले आहेत. त्याचप्रमाणे मनोहर शौकरे आमचे मोठे बंधू आहेत. आणि आम्हा कुटुंबाला मार्गदर्शन करणारे नितीन भाऊ गोरे हे आमच्या कुटुंबाचे मार्गदर्शक नव्हे तर तालुक्याचे मार्गदर्शक आहेत, हरिदासजी, बरोबर का? आणि हरिदासजीकडे हे आमचे अतिशय म्हणजे नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी प्रखड पत्रकारिता कशी करायची आणि त्यातून आनंद घेण्यासाठी कवी गाणी कशी सादरीकरण करायचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हरिदासजीकड साहेब. सतत हसतमुख. हरिदासजी, खरं सांगतो, मला आज आल्यापासून 10 कविता ऐकल्या, परंतु आम्ही राजकारणी रोज याची उठाठेव, दहावा कर, मैत्री कर, लग्न कर, पदर, गर्दी, फॅमिलीला वेळ देता येत नाही, काय नाही, ट्रेस मध्ये जगतो. आज या 10 कविता ऐकल्या, माझ्या आयुष्याचं कल्याण झालं खरं. म्हणजे आता मी म्हणजे या ठिकाणी कौतुकाने सांगतो की आमच्या वागताई आहेत पहा, म्हणजे त्या पण कविता सादर, त्या प्राध्यापिका आहेत हे मला माहिती होतं, परंतु कविता म्हणतात वगैरे, म्हणजे मी सुद्धा ही कविता करू शकतो असं मला आवर्जून सांगायचंय. आणि पुढच्या तुमच्या संमेलनाला मी 100% कविता करेन अशी पण पाहिजे. आणि हे जे आयोजक जी मंडळी आहेत आमचे, हे बंधू, सर, मॅडम, सर्व इतका एक जीवाचा परिवार आहे हा आमचा, की एखाद्याच्या सुखादुःखात आमच्या घरी काही अडचण जरी असली तरी हा आमचा बंधू कुठं असतो, गेला नाटक पाहायला, गेला कविता ऐकायला, गेला गड किल्ल्यांवर. फॅमिलीला वेळ दे, मला नाही द्यायला जमत, नाही तू तरी नाही बाबा, मला तुमचं तुम्ही बघायचं, मी सकाळी उठलो की संध्याकाळी झोपायला येणार, त्याचं जेवायचं नाही, काही नाही, असा तो आमचा बंधू. खरं त्याचं कौतुक वाटतं मला की असा भाऊ भेटणं पण तशी मी माझं. आलं लक्षात? असो, कार्यक्रम अतिशय चांगल्या मूडमध्ये चालू आहे आणि मला पण पूर्ण ऐकण्याची इच्छा आहे, परंतु मला एक पेशंटला भेटायला जायचंय, त्यामुळं मी थोडीशी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणि जाता आता एवढंच सांगतो, 1-2 वळी तुमच्यासाठी. पाऊस यावा पण महापुरासारखा नको, पाऊस यावा पण महापुरासारखा नको, वारा यावा पण वादळासारखा नको, वारा यावा पण वादळासारखा नको, आमची आठवण काढा पण अमावस्या पौर्णिमेसारखी नको. ही आज माझी थोडीशी सुरुवात झाली, परंतु येणाऱ्या पुढच्या कार्यक्रमाला मी आवर्जून एक कविता म्हटल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. धन्यवाद सर. भविष्य काळात आम्हाला एक नवीन कवी मिळणार आहे याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे. आणि बापू तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात. निश्चितपणे हा रथ असाच पुढे चालत राहील. यानंतर मी निमंत्रित करतोय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सन्माननीय नितीन भाऊ गोरे. आज खऱ्या अर्थानं एक अनोखा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न असताना महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर, स्वर्गीय आमदार सुरेश भोगरे प्रतिष्ठान, त्याचप्रमाणे मानस मैत्री फाउंडेशन चाकण यांच्या वतीने आयोजित श्रावण 7 काव्य मैत्री व पुरस्कार वितरण समारंभ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये संपन्न असताना माझ्या समेत व्यासपीठावर उपस्थित असणारे आजचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कवी, प्रसिद्ध लेखक देवाजी जिंदाड सर असतील, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक मराठी अभ्यास मंडळ पुणे विद्यापीठचे अध्यक्ष डॉक्टर संदीपजी सांगळे सर, आत्ता ज्यांनी आपल्या आरोग्य शैलीमध्ये आपल्याला या ठिकाणी आपलं मनोरंजन केलं, आपलं मार्गदर्शन केलं, ते आमचे सहकारी चाकण नगर परिषदचे नगरसेवक, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक महेशजी शेवकरी, त्याचप्रमाणे
लोककवी सीतारामजी नरके सर, डॉक्टर लक्ष्मणजी निंबाडे सर, आमचे सहकारी नगरसेवक विशालजी नायकवाडी, त्याचप्रमाणे ज्यांनी थोड्या पूर्वीच या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते सकाळ पत्रकार समूहाचे पत्रकार आणि प्रसिद्ध गीतकार हरिदासजी कड, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र श्यामजी राक्षे, त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं ते संतोषजी गाडवे सर, नारायणजी करपे सर, त्याचप्रमाणे प्रमिला गोरे मॅडम, आमचे सहकारी मित्र ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं ते मनोहर बापू शेवकरी, विशालजी बारवकर, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष एल बी तनपुरे साहेब, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित व्यासपीठ पदाधिकारी आणि सर्व उपस्थित सर्व काव्यरसिक बंधू आणि भगिनी. सर कसं आहे की आज महेश शेट्टी सांगितलं असं आम्हाला हे व्यासपीठ हवं आहे. खरं तर हे आजचे व्यासपीठ खूप वेगळे आहे. आम्ही अनेक राजकीय कार्यक्रमावर उपस्थित असतो, सामाजिक कार्यक्रमावर उपस्थित असतो, परंतु आजच्या या व्यासपीठावरून माझ्यासारख्याने मार्गदर्शन करणे म्हणजे माझ्यासाठी एक आव्हानात्मक आहे. म्हणून या ठिकाणी काही चुकलं तर सांभाळून घ्या, कारण या कार्यक्रमाचा हे कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हेतू हा खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिला असेल की मागच्या काळामध्ये खेड तालुक्याचे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी 2018 साली अशीच एक साहित्य परिषद आयोजित केली होती आणि आपण सर्वजण या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतात. त्याच हेतूनं त्यांच्याही पश्चात भाऊंचं कार्य पुढे चालावं या उद्देशानं आज आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान, त्याचप्रमाणे मानस मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम पुढे चालवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. तसं पाहिलं तर मराठी साहित्याला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम लेखकांनी आणि कवींनी केलेलं आहे आणि म्हणून कवी या शब्दाचा अर्थ नुसता विशिष्ट छंदाच्या तालात अक्षरांची जुळवणी करणारा असा मर्यादित नाही, तर कवी म्हणजे द्रष्टा, चिंतन करणारा, समाजाला मूल्य देणारा, विचारवंत असा व्यापक अर्थ त्याचा असतो. आणि म्हणून कविता ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती मनातील भावना जगापर्यंत पोहोचवण्याचा एक पूल आहे. आणि म्हणून कविता करणाऱ्याला पण आणि कविता ऐकणाऱ्याला पण वाचणाऱ्याला पण समान आनंद त्यातून मिळत असतो. खरं तर आयुष्य तेव्हा सुंदर असतं जेव्हा आपण सुखी असतो, परंतु आयुष्य तेव्हा अधिक सुंदर असतं जेव्हा आपल्यामुळं बाकी सुखी असतं. आणि अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं कार्य कवी आणि लेखक करत असतो, कारण त्यांच्या लेखनातून आणि त्यांच्या काव्यातून खऱ्या अर्थानं समाजाला दिशा मिळत असते. समाजाचा घटकाचं एक आयुष्य बदलून जातं आणि अशा प्रकारचं एक महान कार्य कवीच्या आणि लेखकाच्या माध्यमातून होत असतं. शेवटी मी असं म्हणेन की जगणे हीच एक कविता आहे, जगणे हीच एक कविता आहे, ती जशी लिहा तशी घडते. म्हणून मी सर्वांना या ठिकाणी सांगेन, तुम्ही तुमच्या जीवनाची कविता सुंदर लिहा, छानच लिहा आणि पुढचं आयुष्य चांगलं जगा. आणि महेश शेट्टी यांनी सांगितल्याप्रमाणे मी काही मोठा कविकार नाही आहे, परंतु त्यांच्यासारखीच एक कविता मला या ठिकाणी सांगूशी वाटते. अगदी छोटीशीच आहे, ती पूर्वी ऐकली होती. पावसावरती आधारित आहे. तिला पाऊस आवडतो, तिला पाऊस आवडतो, मला पावसात ती. तिला भिजताना आवडतं, मला भिजताना ती. मला ती आवडते पण तिला आवडत नाही ना मी. एवढीच एक कविता आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी काव्य रसिकांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीनं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर, मानस मैत्री फाउंडेशन साखर यांच्या वतीनं सर्व काव्य रसिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. आपण अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन आम्हा सर्वांसाठी या ठिकाणी केलं. यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी 13 महिन्यात तब्बल 19 आवृत्त्या
ज्या कादंबरीच्या झाल्या त्या कादंबरीचे लेखक अर्थात थोडासा बदल कार्यक्रमात मनोगत व्यक्त करण्यासाठी प्राध्यापक सन्माननीय डॉक्टर संदीपजी सांगळे सर, अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ पुणे विद्यापीठ आणि साहेबरावजी डमलेरे महाविद्यालयाचे प्राध्यापक, उपप्राचार्य आणि प्राचार्य असं उत्तुंग कर्तृत्व ज्यांचं आहे, साहित्य परिषद कर्जतचे संस्थापक शाखा अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे सर मनोगत व्यक्त करत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर, स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान आणि मानस मैत्री फाउंडेशन चाकण आयोजित आजच्या या श्रावणसाज काव्य मैफल व पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि अगदी अल्पावधीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक भाकर तीन चुलीच्या माध्यमातून अगदी प्रत्येकाच्या मनामनामध्ये पोचलेले असे आपल्या सगळ्यांचे लाडके कवी, लेखक आणि ज्यांना आम्ही भविष्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निश्चित पाहणार आहोत असे आदरणीय देवाभाऊ जिंजाड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य, त्या कार्यक्रमाचे आयोजक आणि आमचे मित्र असलेले, कुटुंबातले घटक असलेले माननीय नितीन साहेब गोरे, चाकण नगरीचे नगरसेवक आणि शिवसेना शहर प्रमुख माननीय महेशजी शेवकरी, व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय गीतकार हरिदासजी कर साहेब, लोककवी म्हणून आणि आमच्या तळेगाव विद्या नगरीचं भूषण असलेले आणि संबंध महाराष्ट्राला लोककवी म्हणून त्यांची ओळख आहे असे निवृत्त पोलीस अधिकारी आणि आता साहित्याच्या सेवेमध्ये पूर्ण वेळ त्यांनी झोपून दिलाय असे माननीय सीतारामजी नाके, या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आणि खास सोलापूर जिल्ह्यातून मंगळवेढा येथून आलेले, ज्यांना मी लहानाने तात्या म्हणतो, संबंध महाराष्ट्राला तात्या म्हणतो आणि गेल्याच वर्षी पैठणच्या संत चोखाळा साहित्य संमेलनाचा अध्यक्षपद मला मिळाला होता. पण 2 दिवस ज्यांच्या कवितेने, ज्यांच्या सहवासाने आम्ही मंत्रमुग्ध झालो असे या आजच्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर लक्ष्मण हेंबाळे उर्फ तात्या, नगरसेवक असलेले माननीय विशालजी नायकवडी, ज्यांना या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज विविध पुरस्कार देऊन गौरवलं गेलं, त्यामध्ये आमचे गुरुवर्य आदरणीय गौरव कुमार सर, कुमार परिवार, माननीय BK कदम सर, माननीय मिलिंदजी देशमुख, माननीय दावर पिकेकर आणि माननीय सुभाषजी साळुंखे, हे सर्व पुरस्कार्थी माझ्या समोर बसलेले आमचे जीवलग मित्र आणि ज्यांच्या महाराष्ट्रभराच्या ह्या सगळ्या नेटवर्कमुळे आज हा सुंदर सोहळा आपल्याला अनुभवायला येतो आहे असे रानकवी आमचे जगदीपराव वंचिव सर, त्यांचे सर्व सहकारी, त्या कार्यक्रमाचे संयोजक असलेले आणि आमचे जीवलग मित्र आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची राजगुरुनगर शाखा अतिशय उत्तमपणे आणि समर्थपणे जे चालवत आहेत असे माननीय संतोषजी गाडवे, त्यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर माननीय मनोहर बापू सेवकरी, त्याचबरोबर माननीय मधुकरराव गिलविले, नारायणराव करपे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा सौ प्रवीणाताई गोरे, त्याचबरोबर शैला जांभळकर, माननीय मनोहर मोहरे, चुकून जर कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमा असावी, सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय सभागृह. मित्रहो,
सर्वप्रथम मी सर्व पुरस्कारार्थींचं या ठिकाणी मनापूर्वक अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे, निमित्त जरी पुरस्कार वितरण सोहळ्याचं असलं, निमित्त जरी आजच्या कवी संमेलनाचं असलं, तरी आपण सातत्याने जीवनाच्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना, जीवन जगत असताना जे जे अनुभव दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला येत असतात, ते अनुभव आपण शब्दाच्या रूपाने टिपत असतो. आणि ह्या अनुभवाला जेव्हा आपण शब्द रूप देतो तेव्हा त्याचं सुंदर रूप जर आपल्याला कुठलं पाहायला मिळत असेल तर ते एक सुंदर काव्य असतं, ती सुंदर कथा असते. कदाचित कादंबरीचं स्वरूप त्याला प्राप्त होतं, कदाचित एखादं नाटक तयार होतं, एखादं प्रहसन तयार होतं, एखादी एकांकिका तयार होते, एखादं प्रवास वर्णन तयार होतं, एखादं चरित्र तयार होतं, किंवा एखादं आत्मकथन किंवा आत्मचरित्र तयार होतं. आम्ही आमच्या समीक्षेच्या भाषेमध्ये नेहमी बोलत असतो की शेवटी साहित्य किंवा वाङ्मय म्हणजे नेमकं काय असतं. तर साहित्य किंवा वाङ्मय मित्र हो तुमच्या आणि माझ्याशिवाय असू शकत नाही, ही पहिल्यांदा गुणगान आपल्या व्यक्तिमत्वाला मानतो. आणि नेहमी सांगतो की साहित्य आणि समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, किंवा साहित्य हे समाज जीवनाचा आरसा असतो. आणि हा समाज जीवनाचा आरसा खऱ्या अर्थानं त्या आरशाला चकाकी ठेवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते सगळे तुम्ही प्रतिभा संपन्न कवी आणि लेखक करत असतात. म्हणून तुमच्या प्रतिभेला सलाम या निमित्ताने मी पहिल्यांदा करतो. प्रतिभा असल्याशिवाय, निरीक्षण शक्ती असल्याशिवाय, अनुभव विश्वाची समृद्धी असल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी कुठलंही साहित्य शब्दबद्ध करू शकत नाही. हा साहित्याचा साधा नियम. या गोष्टीवर जाण्यापूर्वी मी निश्चितपणे अभिमानाने सांगतो की भाग्यवान आहे की या खेड तालुक्यामध्ये आपल्या चाकण नगरीमध्ये मी आज उभा आहे. मी पत्रकार असताना, मी आता शिक्षक आहे, पण पत्रकार असताना दैनिक लोकसत्तामध्ये, दैनिक पुढारीमध्ये असताना ज्यांचं काम हे जवळून पाहिलं आणि कामाचा आणि स्वभावाचा एकंदरीत तो सार्वजनिक जीवनाचा व्याप पाहिल्याच्या नंतर ज्यांच्या दगडात मी त्यांचा फॅन झालो असे स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पवित्र स्मृतीला सुरुवातीला मी या ठिकाणी शेवटी म्हणजे बापूसाहेब म्हणाले आता की शेवटी सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अनेक लोकांचे प्रश्न या ठिकाणी सोडवत असताना प्रसंगी रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावी लागत असते. पण अशा परिस्थितीमध्ये जो माणुसकी जगतो, जो भावना जगतो आणि जो भावनिक असतो, अशी माणसं खूप कमी असतात राजकारणामध्ये. की राजकारणात असणारी माणसं भावनिक असतातच असं नाही असं म्हटलं, पण शेवटी तोही माणूसच असतो. त्याचं उत्तम उदाहरण आता आपण आदरणीय नगरसेवक असलेले शेवकरी बापू आणि गोरे साहेब यांच्या मनोगतातून आपल्याला जाणवलं की शेवटी सार्वजनिक जीवनात जरी ही माणसं काम करत असली तरी शेवटी ती सुद्धा एक माणसं आहे. ती माणसं देखील कुटुंबवत्सल आहेत, ती माणसं देखील भावना प्रधान आहेत. त्या माणसांना देखील समाज चांगल्या पद्धतीने कळत असतो. आणि जेव्हा समाजामध्ये ही माणसं सगळं काम करत असतात तेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा काम करत असतात तेव्हा एक सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणारी सगळी माणसं आहेत. म्हणून आपल्या दृष्टीने ही माणसं सुद्धा आदर्श आहेत. त्यांना काय पडलंय की महाराष्ट्रातल्या कवींना एकत्र करायचं, त्यांना समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन गौरवायचं. पण जिथं बांधिलकी असते, जिथं आत्मीयता असते, जिथं परंपरा असते आणि जिथं थोरात मोठ्यांच्या कार्याचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याची दानत आणि भूमिका असते तेव्हाच असे कार्यक्रम खऱ्या अर्थानं साकार होत असतात. म्हणून मी आमच्या नितीन शेरगोरे यांना मनापूर्वक धन्यवाद देईन. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपला वारसा, आपली परंपरा, आपल्या पूर्वजांचं सार्वजनिक काम आणि स्वर्गीय भाऊंचं स्वप्न आपण खऱ्या अर्थाने सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा. म्हणून आपल्याला सुद्धा अतिशय उत्तम असं भवितव्य, मग ते राजकीय असू दे, ते सामाजिक असू दे किंवा इथे सार्वजनिक असू दे, झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समाजामध्ये वाढ आहे. आपण बघतो मित्र, विशेषतः राजकारणाच्या आता निवडणुकीचे दिवस आहेत. 2-3 वर्ष गेल्याच्या नंतर आता पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका बरोबर लागणार आहेत. पण ते सूत्र डोळ्यापुढे ठेवून ही माणसं काम करत नाही. तर अहोरात्र 24 तास समाजासाठीची माणसं करणार आहेत. खेड तालुका, राजगुरू तालुका अतिशय पवित्र अशी भूमी आहे. या भूमीला हुतात्मा राजगुरू यांचा वारसा आहे. जो संबंध देशामध्ये राजगुरू हे नाव माहिती नाही असं एकही मनुष्य देशामध्ये असू शकत नाही. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू त्यांचा हा तालुका आहे. आमच्या चाकणचा किल्ला प्रसिद्ध आहे. ज्यांनी अनेक वर्ष किल्ल्याचं रक्षण केलं आणि हा किल्ला लढवला त्या नरसाड्यांची ही भूमी आहे. हा चाकणचा किल्ला आपल्याला म्हणतो.
पलीकडं वाघगाव नावाचं गाव आहे त्या खेडच्या पलीकडं. देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश म्हणून त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका बजावली. न्यायदानाचं रामशास्त्री प्रभू यांच्या पाण्यानं. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.